मेळघाटातील अतिदुर्गम भागातील इंडियन बँक शाखा जारीदा येथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे येथील शेतकऱ्यांना पीक कर्ज माफीपासून वंचित ठेवण्यात आले असल्याचे आरोप जारीदा शाखेत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। शेतकऱ्यांचे असे सुद्धा म्हणणे आहे की शेतकऱ्यांनी जेव्हा माफीबद्दल विचारले की त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात व इतकेच नव्हे तर सदर शाखेचे मॅनेजर मोहाडीकर व सहाय्यक योगेंद्र नागरिकांच्या घरी जाऊन कोऱ्या बुकलेट व स्लिपवर सह्या करून त्यांचे नूतनीकरण करीत आहे व शेतकऱ्यांच्या सेव्हिंग खात्यातील व घरकुलाच्या पैशातून रक्कम कपात करत असल्याचे सांगितले जात आहे। इलाहाबाद बँकचे मॅनेजर माझ्या घरी येऊन आले व मला म्हटले की बा तुमचे कर्ज माफ होणार आहे आणि कोऱ्या कागदावर त्यांनी माझ्या सह्या घेतल्या, कोऱ्या स्लिपवरही सह्या घेतल्या। नंतर मग मला असे माहीत पडले की बा आपण महात्मा फुले योजनेचे पात्र लाभार्थी आहो, मला नंतर माहीत पडले। असं त्यांनी माझ्या कोऱ्या कागदावर सह्या घेऊन बँकेत ठेवल्या आहेत, नेल्या आहेत त्यांनी। शेतकरी कर्जमाफी योजनेस पात्र असताना ते वसुली व नूतनीकरणाचे काम करीत आहे। सहकारी अधिकारी गडलिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की बँकेने शेतकऱ्यांची माहिती संबंधित पोर्टलवर अपलोड केलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे। बँकेचे कर्मचारी कोऱ्या स्लिपवर सही व अंगठा घेत आहे व फक्त कागदोपत्री शेतकऱ्यांचा भरणा व उचलना दाखवून शासनाची दिशाभूल करीत आहे। इंडियन बँक शाखा जारीदा येथील मॅनेजर लोकांच्या घरोघरी जाऊन पीक कर्जाची वसुली करत आहे व त्यामुळे लोकांना आता त्रास होत आहे। सध्या महात्मा ज्योतिबा फुले कर्ज योजनेनुसार 1/4/2015 ते 31/3/2019 पर्यंत सर्व लोकांनी जे पीक घेतले आहे ते महात्मा ज्योतिबा फुले कर्ज योजनेअंतर्गत माफीस पात्र आहे। अशा प्रकारे हे मॅनेजर जे नूतनीकरण व कर्ज वसुली करत आहे हे अयोग्य आहे। सदर बँकेत जवळपास 200 कर्जदार शेतकऱ्यांना माफीचे नूतनीकरण करून बँकेचे चालू वर्षात कर्ज वाटप केल्याचे सांगून शासनाची दिशाभूल करीत आहे। म्हणून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राहुल येवले, युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव नरेंद्र टाले, नारू मुंडे, संजीव अलोकार, विनोद धिक्कार, लालचंद्र सावलकर, नमाय टोटा, संकू भुसुम, बालाराम बेठेकर, संदीप मुंडे आदींनी केली आहे। मैनेजर साहब 3 जने मेरे घर को आया, उसने वो कागज पे मेरा सही लिया, फिर तो मैनेजर ने बोला कि भाई ये 1300 रुपये भरो तो तेरा कर्ज माफ हो जाएगा। ऐसा बोल के मैंने सही दिया भाई साहब स्लिप पर। मैनेजर आया था मेरे घर पे, हाँ। उसने बोला कि भाई तुम्हारा कर्ज माफ हो रहा है 2018 को उठाया वाला आणि 2000 देव आणि सही मार देव कोरा स्लिप पे तुम्हारा कर्ज माफ हो जा रहा है। तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, मेळघाट।